वेलकम टू चैतन्यज वर्ल्ड। माझी बॅग घेतली, खाली जे माकडं होते त्यांनी ती बॅग घेऊन टाकली। नमस्कार, मी चैतन्य माने आणि तुमचं स्वागत आहे चैतन्यज या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण जाणार आहोत अंजनेरीला, जिथे आपल्या बजरंग बलीचं जन्मस्थान आहे। तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। तर टाईम वेस्ट न करता आपण पुढे निघूया। तोपर्यंत तुम्ही आपल्या चैतन्यज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुढे निघूया। तर आता आपण पोहोचलो आहोत अंजनेरीच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आणि आता आपण आहोत त्र्यंबकेश्वर हायवेला। तर पेटपूजा करून पुढे निघूया। तर आता आपण पोहोचलो आहोत अंजनेरी पायथ्याशी आणि आता आपण इथून पुढे जाणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवतो अंजनेरीचा डोंगर। हा जो रस्ता दिसतो तुम्हाला समोर, तर हा रस्ता आहे अंजनेरीचा। तर पुढेपर्यंत तुम्हाला गाडी जाईल, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडीसाठी चांगला रस्ता आहे, पण पुढून तुम्हाला पायऱ्या लागतील। तुम्हाला तिथे गाडीचं पार्किंगची व्यवस्था आहे तिथे, आणि तिथून तुम्हाला तसंच पुढे डोंगरावरती जावं लागेल। तर आपण निघूया पुढे, चलो। आता आपण चाललो आहोत अंजनेरीला आणि आता आपण वरती डोंगरावरती चढत आहोत। इथे वरपर्यंत गाडी तर येते आणि गावकऱ्यांना विचारलं तर ते म्हणले वरती पायऱ्यापर्यंत गाडी जाते, पण रस्ता थोडासा खराब आहे इथे। तर तुम्ही जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर येत असाल तर स्टेपनी वगैरे ज्या पण गोष्टी लागतात, मला तर वाटतं तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे। कारण जर मग इकडे जर गाडी पंक्चर वगैरे झाली तर मग इथे जवळपास काहीच नाही, तुम्हाला डायरेक्ट खाली जावं लागतं। तुम्हाला मी खालचा नजारा दाखवतो मी। हा आहे रस्ता अंजनेरीचा, जो आपण इथून वरती चाललो आणि आपल्याला अजून इथे पुढे इथं वर जायचं आहे। तर कुठपर्यंत गाडी जाते आय डोंट नो। आणि हा आहे पूर्ण खालचा नजारा। ही गावाची वस्ती आहे, पूर्ण गावकर आहेत इथे। आणि तिथून गाडी पूर्ण इथपर्यंत, इथून अशी वरती आलेली आहे पूर्ण, आणि इथून असं वर जायचं आहे पूर्ण अजून। तर गाड्या येत आहेत तिथे, मग गाड्या येत आहेत पूर्ण, पण वरती कुठपर्यंत माहीत नाही, बघूया पुढे। तर रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ता थोडासा इथे खराब आहे। तर मग गाडीसाठी जे पण म्हणजे तुमचे फोर व्हीलर असेल तर स्टेपनी वगैरे ज्या पण गोष्टी असतील ज्या आपल्याला गाडीसाठी लागतात, तर अशा ठिकाणी ह्या गोष्टी आपल्यासोबत असलेल्या बऱ्या असतात सेफ्टी म्हणून। तर आपण पुढे निघूया, चलो। बघा, ही आहे अंजनेरी आणि गाडी बरीच मध्ये येते वरती पूर्ण पायऱ्यापर्यंत। आपण इथून पुढे वापस तिकडे पुढे आपण जाणार आहोत। तर गाडी भरपूर वरती येते, तर निघूया आपण पुढे, चलो। आता आपण पाहिलं, आपण आपली गाडी जी आहे ती पार्किंग केलेली आहे आणि इथून खरी सुरुवात आहे अंजनेरीला। ओके, तर पुढे निघूया। पार्किंगची व्यवस्था आहे इथे, इथून आपण पुढे जाणार आहोत वरती अंजनेरीला। तर चलो। अंजनेरीच्या इथं तुम्हाला एक पाठीमागे हॉटेल आहे, काय तुम्हाला लागलं वगैरे तर। आता आपण जाणार आहोत वरती,
अंजनेरीला. तर हा रस्ता आहे आणि इकडे पार्किंगची जागा आहे. तर निघू आपण वरती अंजनेरीला. हो का, आपल्याला अंजनेरीच्या पहिल्या पायऱ्या लागल्या. तर इथून वर जायचं आहे, जे आपल्या बजरंगबलीचं जन्मस्थान आहे. तर इथून वर जायचं आपल्याला. इथून वर जाणार आहोत आपण. वरती आणि आपण इथून आता वर चाललेलो आहोत अंजनेरीला. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की जे बजरंगबली आहेत, आपले बजरंगबलीचं जे जन्मस्थान आहे ते खाली आहे. कारण खाली पण मंदिर आहे बजरंगबलीचं. तर जे खाली जे मंदिर आहे बजरंगबलीचं, तर खरं सांगायचं ते गावकऱ्यांनी बनवलेलं मंदिर आहे. तर ते पायथ्याचं आहे पूर्णपणे. आणि बजरंगबलीचं खरं जे स्थान आहे ते वरती आहे, डोंगरावरती. तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत. ओके, तर ही गोष्ट सगळ्यांनी नोट करावी की जे खरं जन्मस्थान आहे बजरंगबलीचं ते वरती आहे. आता आपण बघतो, आपण वर चाललो आहोत. आणि खाली जे मंदिर आहे ते गावकऱ्यांनी बनवलं आहे. जर तुम्हाला अंजनेरीला यायचं असेल वरती आणि तुमचा रस्ता वगैरे जर माहीत नसेल आणि चुकत असेल, तर तुम्ही गावकऱ्यांना विचारू शकता. कारण गावकरी जे आहे इकडचे, मी पण काही थोडंसं मला डाऊट होता, मी विचारलं तर खूप सपोर्ट करतात. तुम्हाला रस्ता वगैरे सांगतील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतील. तर काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही गावकऱ्यांना इथं विचारू शकतात. आणि आपण आता जाऊया पुढे. चलो. तुम्ही रस्ता बघू शकता, हा एवढाच रस्ता आहे. एक माणूस जाऊ शकतो इथून, मॅक्स 2, पण काळजीपूर्वक. कारण रस्ता तुम्ही बघतायत, तर कुठेही गड किल्ले असलं पुढे जाताना तर थोडं सावकाश. आणि तुम्ही अंजनेरीला जर येत आहेत तर इथं माकडांपासून थोडंसं तुम्हाला सावधान राहावं लागतं. कारण साहजिक गोष्ट आहे, मी बजरंगबलीच्या ठिकाणी जाणार, बजरंगबलीच्या जन्मस्थानी जाणार आणि तुम्हाला बजरंगबली भेटणार नाही, असं होणारच नाही, शक्यच नाही. तर जे काय आपल्या वस्तू असतील थोडंसं सावकाश. काही करत नाही ते, पण जे खाण्यापिण्याच्या वस्तू असतात किंवा आपल्या काही वस्तू असतात, त्यांना असं वाटतं की काही खाण्याच्या आहेत बॅगमध्ये वगैरे काही, ते आपल्या हातातून हिसकून घेतात, तेवढंच. तुम्ही आता बघतायत आपण चाललो वरती, आणि किती वरती आहे. आणि माझी बॅग घेतली, खाली जे माकडं होते त्यांनी ती बॅग घेऊन टाकली. बॅगेत तसं काहीच नव्हतं, कारण मला माहीत होतं अशा गोष्टी करू शकतात. तर म्हणून मी बॅगमध्ये काहीच नव्हतं आणलं. तर आपण जाताना बघूया आपली बॅग भेटते का. ओके, तर आपण निघूया पुढे. चलो, जय श्रीराम. काही बाबा भेटले होते, बाबांनी सहज विचारलं अजून किती वरती. तर बाबा म्हणाले ही सुरुवात आहे बाबा, अजून पिक्चर अजून बाकी. तर निघूया वरती आपण. चलो. जर तुम्ही अशा ट्रॅकच्या ठिकाणी येतात, डोंगराच्या ठिकाणी जर तुम्ही येतात, स्टॅमिना पाहिजे भाऊ. स्टॅमिना नसेल तर मी तुम्हाला सांगतो येऊ नका. कारण तुम्ही अर्ध्यातून वापस होता, मजा नाही ती. करायचं आहे तर पूर्णच करा. चला आपण पुढे निघूया. आपण बरंच वरती आलेलो आहोत. तर माझी जी बॅग होती तर खाली काही माकडं होते, तर ती हातातून हिसकून घेतली. बॅगमध्ये तसं काहीच नव्हतं, म्हणजे फक्त पाणी बॉटल होती आणि थोडंफार खायचं सामान होतं, म्हणजे दुकानातून घेतलं होतं. तर बघू आता पुढे आपल्याला पाणी मिळतं का. तर बॅक साईडचा तुम्ही नजारा बघताय, मस्त.
अच्छा बघा इथे मोकळं म्हणजे आता हातात बॅग नाही किंवा काही नाही, भरपूर लोक असेच फिरण्यासाठी असतात येतात, पण ते घामाघूम होतात वरती चढायचं म्हणलं. म्हणजे मी सुद्धा अक्षरशः घामाघूम झाले, माझ्याकडे काहीच नाही आहे, बॅग होती ती गेली. जाताना बघूया आपण ती बॅग भेटते का. पण हे जे गावकरी आहेत ते खांद्यावरती म्हणजे लाकडं घेऊन चाललेले आहेत पुढे. आय डोंट नो तुम्ही ते कसे करतात, स्टॅमिना खूप मॅटर करतो. दादा तुम्ही खाली चालले, एवढं सगळं घेऊन खाली चालले तुम्ही? अरे बापरे, बघता तुम्ही हे सगळं सामान घेऊन खाली आले आणि मला इथं घाम फुटला आहे. तर निघूया पुढे, चलो. खाली तर म्हणजे खाली तर काहीच वाटत नाही, पण वरती हवा भरपूर सुटलेली आहे आणि अजून आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. चला मग या वरती. असे मला आत्तापर्यंत तीन गावकरी दिसले जे खांद्यावरती काहीतरी लाकडं घेऊन खाली चाललेत. अजून एक मामा चाललेत खाली. तर कसं करतात बघितलं, मामा होते ते खालचे गावकरी आहे. तर माझ्या मताने ते रोज अपडाऊन करतात, वरतून खाली खालून वरती. आपण तरी एखाद्या वेळेस अशा ठिकाणात असतो, त्यांचं हे रोजचं आहे. तर त्याच्यावरूनच मला त्यांचा स्टॅमिना कळतो आहे. तर आपण निघूया पुढे. अजून भरपूर बाकी, अजून 1 ते 1.5 किलोमीटर बाकी आहे. 1 किलोमीटर तर आपण पकडू शकतो, 1.5 किलोमीटर वरती सगळं. कारण वरती मला कंटिन्यू पहा 1 ते 1.5 किलोमीटर आहे आणि वरती बजरंगबलीचं खरं जन्मस्थान आहे. आपण जाऊया पुढे, चलो. सो वरती अजून थोडंसं पुढे आलो मी आणि वरती मला तिकडे काहीतरी घरासारखं दिसतंय. माझ्या मताने काही दुकान वगैरे असावं. तर आपण बघूया तिथं थोडंसं पाण्याची बॉटल वगैरे भेटते का, कारण आपली पाण्याची बॉटल गेली खालीच. बाजूला बघता तुम्ही कोणीच नाही आहे. पूर्ण जंगलामध्ये आहे, म्हणजे पूर्ण जंगलच आहे. तर पेपर अशा ठिकाणी असं असतं की लवकर निघावं. लवकर निघलं की आपण दिवस माळवाच्या आत खाली पोचतो. कारण रात्रीचं ह्या ठिकाणी कोणीच नसतं. हे जे तुम्हाला गावकरी दिसतात थोडेफार, त्यांचे स्टॉल आहेत, छोटे छोटे तिथे दुकानं आहेत जे त्यांनी आपल्यासाठी टाकलेले आहेत, किंवा आपल्याला वरच्याच ठिकाणी काय अडचण वगैरे आली तर आपल्याला त्यांची थोडीफार मदत घेता येते. पण तुम्ही रात्रीच्या ठिकाणी असते तर खूप अवघड आहे, रिक्स आहे खूप. कारण इथे हे पूर्ण जंगल असल्यामुळे इथे रात्रीचे जंगली प्राणी पण इथे असतात. तर पुढे जाऊ, विचारूया पाणी वगैरे काय भेटतं का. चलो. फायनली पाणी बॉटल भेटलेली आपल्याला आणि निघूया आपण पुढे. अजून अर्धा किलोमीटर आहे वरती, तसंच वरती जाऊया. आणि मामा अजून किती वरती आहे? इकडनं का इकडनं? ओके, थँक्यू. मामा तुम्ही बघतायत वरतून आलेत एवढं सगळे घेऊन. मला आता प्रश्न पडलाय कसं काय. मी समोर बघतायत आपल्याला वर यायचंय, वरच्या ठिकाणी. ओ चलो, जय श्रीराम. बघतायत हे गावकरी ह्या गाड्या पूर्ण वरती आणल्यात.
कशा आणल्या त्यांनी वरती, कारण वरती पूर्ण पायऱ्या आहेत, त्या खूप छोट्या छोट्या जागा आहेत खाली म्हणजे वरती येण्यासाठी. तर एवढ्या सगळ्या ह्या गायात आहेत. आपली गौ माता वरती कशा आल्या माहीत नाही. दादा एक प्रश्न विचारू का, ह्या गाया वरती कसे आल्या? येतात वरती? जागा खूप छोटी आहे, पायऱ्या नाही आल्या. ओके, विचार करत होता वरती इथूनच ना. दादाला विचारलं मी, मला म्हणे पायऱ्याने वरती आल्या. बापरे, पायऱ्याने वरती गाया एवढ्या सगळ्या, बापरे. हा चला निघूया आपण पुढे. चला, हा आहे अंजनेरीचा रस्ता. आपण चाललोत वरती मस्तपैकी. मला कोणी दिसत तर नाही वरती, पण मध्ये मध्ये मला गावकरी असेल, गावकरीच भेटते मोस्टली. आणि खाली थोडेसे ते ट्रॅकर होते ते दिसले. तर आपण जाऊया वरती. चलो, खूप जाऊन लागलेलं आहे मला, थोडंसं थांबूया, पाणी वगैरे पिऊया आणि त्यानंतर वरती जाऊया. अजून खूप वर जायचं आहे. आणि मोस्टली अशा ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर एकटं नका येऊ, कोणी ना कोणी मित्र वगैरे किंवा फॅमिली मेंबर वगैरे हा सोबत असून द्या. आणि अशा ठिकाणी काही गोष्टी झाल्या तर एक जण आपल्याला इथे सोबत लागतो. तर मित्र वगैरे एक जण का हो ना आपल्यासोबत असून द्या. मित्र एकटं चालू आहे, निघूया आपण पुढे. चलो, तुम्ही पायऱ्या बघतायत, पायऱ्या चढून पुढे जायचं आहे वरती. तर मी तुम्हाला बोललो होतो बजरंगबलीच्या पायाचा ठसा, म्हणजे हा बघा खाली जे तळ आहे तुम्हाला पूर्णपणे पायामध्ये दिसतंय. पूर्ण तुम्हाला थोडेसे झाडं वगैरे आहेत मध्ये, त्याच्यामुळे पूर्ण क्लिअर दिसत नाही आहे, पण तुम्हाला थोडंफार कोण दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक सेकंड, हे बघा पूर्णपणे. आणि हा खालचा नजारा, आणि तो समोर खाली येते तळ आहे ते जे बजरंगबलीच्या पायाचा ठसा आहे पूर्ण. आणि आपण जाणार होते वरती. सो चलो, टाईम वेस्ट न करता. हे बघा तुम्हाला आता थोडंसं जास्त क्लिअर दिसेल बजरंगबलीच्या पायाचा ठसा, म्हणजे पाय आहे तसा ते आहे. आणि हा आहे पूर्ण खालचं नजारा. आणि आपण जाणार वरती. आणि ऑलमोस्ट आता आपण पोचलेलोच आहोत तिथे, थोडंसं बाकी. आणि आपल्या बजरंगबलीचे दर्शन होणार आहेत आपल्याला. तर जय श्रीराम. चलो, आपण ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत. खूप जास्त दम लागला, थोडंसं एक 2-1 मिनटं बसूया आणि पुढे जाऊया. तुम्हाला मी खालचा नजारा दाखवतो. बघा सुंदरसा नजारा. आणि इथे थोडासा हलका थोडासा पाऊस पडतो इथे. ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. तर आपण निघूया वरती. चलो, जय श्रीराम. थोडंसं बाकी आहे आणि आपल्या दर्शन तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. थोडंसं पुढे मंदिर आहे बजरंगबलीचं आणि आपण आता तिकडे चालू करतो. वरती पूर्ण प्लेन आहे. जेव्हा तुम्ही वरती येतात सगळ्यात टॉपला अंजनेरीला, तेव्हा इथे पूर्ण असं प्लेन आहे. तुम्ही बघू शकता तुमची जागा आहे इथे. आणि इथेच पुढे बजरंगबलीचं मंदिर आहे. चलो, इकडे वरती जेव्हा चाललो आहे मी तर वरती, तर ना इथे ना खूप सारे असे गड आहेत बघा.
तुम्हाला दाखवतो मी. माझ्या खाली तुम्ही बघू शकता. बघा एकावरती एक असे खूप सारे ते दगड ठेवले आहेत. अशी एकावरती एक असे दगड ठेवले आहेत. का ठेवले मला माहीत नाही. काय प्रथा वगैरे असेल. पुढे जर कोणी भेटलं तर त्यांना आपण विचारू हे का ठेवले आणि काही कारण आहेत. पोचलोच आपण. चलो तुम्ही इथे पण बघताय तुम्हाला दिसत असेल एकावरती एक असे दगड ठेवले तिथे पुढे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आणि आपण पोचलोच आहोत. तुम्हाला पुढे फ्लॅग दिसत आहे. ऑलमोस्ट फायनली पोचलो होतो आणि वरती मला थोडीशी माणसं दिसत आहेत. त्यांना विचारू की हे एकावरती एक हे दगड का ठेवले आहेत. काय प्रथा आहे का किंवा काय आहे बघूया. आणि आपलं मला एक आणि मला बजरंगबलीचा जन्मस्थान दिसलेला आहे. मला बजरंगबलीचं मंदिर दिसलेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतो. हे बघा समोर ते मंदिर दिसतंय. ते बजरंगबलीचं खरं जन्मस्थान आहे हे वरती. तर आपण निघूया पुढे. फायनली आपण पोचलो आणि चला बजरंगबलीचं दर्शन करूया. आपण बजरंगबलीचं मंदिर आहे समोर इथे पोचलेलं आहोत. आणि इथे पण खाली तुम्ही बघता येते असे दगड ठेवले आहेत एकावर एक. मला प्रश्न पडला आहे की दगड का ठेवलेले होते. आपण विचारूयात. पहिले दर्शन करूया आणि नंतर विचारूया. सो चलो. तर आपलं बजरंगबलीचं दर्शन झालेलं आहे. आपण खाली निघूया. पण जाण्यापूर्वी तर काही गावकरी आहेत त्यांनी इथं छोटासा स्टॉल टाकलेला आहे. आपण त्यांना विचारूया एकावर एक दगड का ठेवलेत. हां चलो त्यांना एकदा विचारूया. क्वेश्चन करूया आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर जर देत आहे तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर आपण पुढे निघूया. बाबा दादा हे मंदिर कधीपर्यंत उघडं असतं. किती वाजेपर्यंत उघडं असतं मंदिर. 6 नंतर बंद करता का. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला विचारू काय. म्हणजे मी जेव्हा येत होतो ना आता तर इथे ना एकावर एक दगड खूप ठेवले होते. तर ते काय ठेवलेत. ते असे नवस वगैरे करतात लोक. अच्छा नवस वगैरे करता. नंतर नवस पूर्ण झालाय मग ते एकावर एक असे दगड ठेवतात. पाडा यावं लागतं परत. म्हणजे खाली ठेवावं लागतं. खाली उतरावं लागतं ते. अच्छा म्हणजे पहिले ठेवून नवस पूर्ण करून वापस खाली ठेवावं लागतात. नवस पूर्ण झाल्यावर ते उतरावं लागतं. अच्छा म्हणजे आता जेवढ्यांनी पण इथे दगड ठेवलेले आहेत त्यांचा नवस आहे इथे आपल्या बजरंगबलीच्या पायाच्या ठिकाणी. ओके तेच माझा प्रश्न होता. काकांचं इथे वरती स्टॉल आहे आणि हे आहे आपल्या बजरंगबलीचं जन्मस्थान. किती जुनं मंदिर आहे का दादा हे. भरपूर जुनं आहे. तरी
100 वर्ष झालं. 100 वर्ष जुनं मंदिर आहे. काका सांगताय हे जे मंदिर आहे माझ्या पाठीमागं हे वालं, हे 100 वर्ष जुनं मंदिर आहे. तर तुम्ही विचार करू शकता हे किती जुनं मंदिर आहे. 100 वर्ष जुनं मंदिर आहे. चलो, काकांचं म्हणणं आहे की काकांना विचारलं मी, ते म्हणतं की मी वरतीच असतो राहण्यासाठी. रात्री जर तुम्ही आले तर तुम्हाला काका नक्की भेटतील. बरं तर येऊ नका, खूप मोठं रिस्क येते. जंगलाचं ठिकाण आहे. जे काय असेल तुम्ही दिवसाच येत जा. दर्शन झालं आपलं. थोडंसं बसलो आपण, पाणी वगैरे मस्तपैकी पिलं. आता निघूया आपण खाली. तसं की आपण काकांना विचारलं की हे आपल्याला जाताना एका व्यक्तीचे दगड ठेवलेले असतात, ते का ठेवले त्यांना विचारलं. तर ते म्हणाले की काही जणांचं वर्त असतो, मन्नत आपण हिंदी भाषेमध्ये बोलतो, वर्त असतो की इच्छा असते, ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे दगड एका वेळेस ठेवलेले असतात. आणि ज्या वेळेला ती इच्छा पूर्ण होते, ओके, ज्या वेळेला ती इच्छा पूर्ण होते त्यावेळेला येऊन ही दगडं ते काढतात. एका वेळेस ठेवलेले असतात ते पूर्ण ते दगडं तिथून काढतात. आणि हे पूर्ण आपल्या बजरंगबलीच्या आपण म्हणतो चरणाची असतं पूर्ण. म्हणजे बजरंगबलीला नमन करतात आणि सांगतात की माझी इच्छा पूर्ण होऊ दे. आणि ते एकावरती एक असे दगडे ठेवतात आणि ती इच्छा पूर्ण झाल्यावरती वापस वरती येतात तिकडे या ठिकाणी आणि ते दगडं काढतात. असं आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे. आणि हे मंदिर जे काकांना विचारलं मी, तर ते म्हणाले ह्या मंदिराला जवळपास 100 वर्ष झालेले आहेत. नॉट अ जोक, 100 वर्ष. तर आपण निघूया पुढे खाली. चलो, जय श्रीराम. आता आपण चाललो आहोत खाली. आणि अंजनेरी असो किंवा कुठेही गड किल्ले असो किंवा कुठेही असो, जर तुम्ही उंच ठिकाणी जातात डोंगरावरती, तर तिकडच्या पायऱ्या थोडंसं तुम्हाला सावकाश जावं लागतं. कारण प्रत्येक ठिकाणी अशी जागा जर नेहमीच असते, तिथं रिक्स असते. तर वरती जो डोंगर होता तिथं खूप कमी जागा होती आणि तो पूर्ण दगड होता आणि तो पूर्ण मऊ होता, जेणेकरून पाय सटकेल असा. तर तिथून सुद्धा तर तुम्ही अंजनेरीला येत आहेत तर त्या ठिकाणून थोडंसं सावकाश तुम्हाला जावं लागतं आणि थोडीशी रिक्स आहे. ओके, आणि निघू आपण खाली. आता पायऱ्या चढताना आणि उतरताना दोन्ही ठिकाणी तुम्हाला सावकाशपणे जावं लागतं. कारण रस्ता तुम्ही बघताच कसा आहे. आणि म्हणून थोडंसं सावकाशपणे इथून तुम्हाला उतरावं लागतं खाली. बघा, बजरंगबलीचा पायाचा ठसा मला पूर्णपणे क्लिअर इथे दिसतोय की बजरंगबलीचा पायाचा ठसा. कालांतराने तो थोडासा कमी झालेला आहे, पण तुम्हाला हा पूर्णपणे दिसतोच आहे, पूर्ण पायाचा ठसा आहे हा. तर असं म्हणतात की हा जो पायाचा ठसा आहे हा बजरंगबलीचा आहे. आणि तुम्ही इकडचं दरी बघू, तुम्हाला खाली दरी दाखवतो. तर हे ते तळं आहे. मी तुम्हाला वरती दाखवलं होतं जे बजरंगबलीचा पायाचा ठसा आहे. तर हा पूर्ण तो ठसा आहे. तर आपण निघूया पुढे. चलो, जय श्रीराम.
आता आपण आलेलो आहोत पूर्णपणे अंजनेरीच्या खाली आणि वरती अंजनेरी आहे. तर आपण निघूया आता पुढे घरी. ओके, बघू अंजनेरी. चलो आता आपण वरती जाऊन आलो. जे बजरंगबलीचं जन्मस्थान आहे अंजनेरी. तर आपलं वरती दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहोत पुढे. तर चलो. तर आपण आज गेलो होतो अंजनेरीला. तर आपण अंजनेरीचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. अंजनेरी हे बजरंगबलीचं जन्मस्थान आहे आणि खाली एक मंदिर आहे आणि वरती खरं मंदिर आहे. जे खाली मंदिर आहे मी सांगितल्याप्रमाणे ते खाली मंदिर आहे जे तिकडच्या गावकऱ्यांनी ते मंदिर बनवलेलं आहे जे खाली आहे ते. आणि वरती खरं जन्मस्थान आहे बजरंगबलीचं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चैतन्यज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन नक्की क्लिक करा. तो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.